मराठा आरक्षणाकरता लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना आता लोकसभा निवडणुकीकरता राजकीय ऑफर येत आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना जालन्यामधून निवडणूक लढवण्याचं आवाहन केल्याने चर्चांना उधाण आलंय। नेमकं काय घडलं या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मनोज जरांगे राजकीय मैदानात उतरणार, जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवा। जरांगेंना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची ऑफर। आंबेडकरांनंतर स्वाभिमानीचाही पाठिंबा। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंना आता राजकारणात येण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात। काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना निवडणूक लढण्याची ऑफर दिली। पण आता जरांगेंना राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे। राजू शेट्टींप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असं आवाहन स्वाभिमानीच्या प्रदेश अध्यक्षांनी दिलंय। जसं राजू शेट्टी साहेबांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांचा लढा लढला, पण त्याचबरोबर ते संसदेत गेले आणि ऊसाचे FRP सारखा कायदा करून घेतला। जे चुकीचं भूमी अधिग्रहण बिल होतं ते उधळून लावलं। हे राजू शेट्टी साहेब संसदेत होते म्हणून शक्य झालं। अगदी तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे। यासाठी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी। आधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आता स्वाभिमानीनं देखील जरांगेंना लोकसभेची ऑफर दिली आहे। जरांगेंनी मात्र आरक्षण हेच लक्ष्य असल्याचं सांगत सध्या निवडणुकीची ऑफर स्वीकारण्यात असमर्थता दर्शवली आहे। प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या या राहिले आणि ते स्पष्ट आहे कधी पण। म्हणून मराठा समाजातसुद्धा त्यांची क्रेज आहे। ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते। ते खरे आहेत आणि खरा माणूस हा समाजाला पटत असतो। त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही, त्यात माणुसकी बघितली जाते। तो माणूस खरोखरच ग्रेट आहे। परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षणावर माझा सध्या। दरम्यान जरांगेंच्या या राजकीय ऑफर्सवर काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे। हम चाहते हैं कि प्रकाश आंबेडकर जैसे जो ये है वंचित बहुजन आघाड़ी वो बिल्कुल MUA में जुड़ जाए, क्योंकि ये जो लड़ाई है ये देश का संविधान बचाने की लड़ाई है और प्रकाश आंबेडकर जी ने जिंदगी भर यही काम किया हुआ है। तो हम बिल्कुल चाहते हैं कि MUA है हमारा, ये प्रकाश आंबेडकर जी वंचित जो है MUA का साथ दे। एकंदरीतच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी जरांगेंनी एल्गार पुकारलाय। जरांगे सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढतायत। जरांगेंच्या या आक्रमकतेचा राजकीय फायदा घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। सध्या जरांगेंनी राजकीय ऑफर नाकारली असली तरी सध्याच्या वेगवान घडामोडी पाहता भविष्यात यात काही बदल होतो का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।